नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। ईसीई इंडिया एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र प्रांजली बारस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की 1,500च्या नोकरीपासून केलेला संघर्ष आणि संकटातून मार्ग शोधत सहाय्यक आयुक्त पद असा प्रेरणादायी प्रवास त्यांनी प्रांजली बारस्कर यांनी यावेळी सांगितला आहे। कुठलीही नोकरी छोटी न समजता आयुष्यात आलेली पहिली संधी समजून त्या संधीचे सोने करावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थितांना दिलाय। श्री कैलास बोरसे व मंगला बोरसे हे संत गाडगेबाबा वृद्धाश्रम वलगाव यांच्या साथीने वृद्धांना सांभाळताना त्यांचे आई वडील होऊन त्यांचा सांभाळ ते करतात आणि जेव्हा त्यांचे वारस अंतिम विधीला सुद्धा येत नाही तेव्हा अंतिम विधी पण त्यांनाच करावी लागते। ही फार मोठी सामाजिक शोकांतिका आहे। सुनेने व मुलाने आपल्या दोन्ही परिवाराची वृद्ध आई वडिलांची संयुक्तिक जबाबदारी स्वीकारावी व त्यांचा सांभाळ करावा असा सामाजिक संदेशही त्यांनी यावेळी दिला आहे। तर एक महिला गृहिणी म्हणून जसे घरकाम उत्तमरित्या सांभाळू शकते अगदी त्याचप्रमाणे ती एक यशस्वी उद्योजिका सुद्धा होऊ शकते आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ओजस्विनी आणि असना यांनी आपल्या कथनातून उपस्थितांपुढे मांडले आहे। महिला समुपदेश म्हणून साक्षी उमग या पीडित महिलांना न्याय मिळवून देते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलवते आणि यातच सर्वात मोठा समाधान आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। मानव संसाधन विभागाचे प्रमुख सुबोध पिटकर यांनी विविध क्षेत्रातील या महिलांची मुलाखत सुद्धा घेतली। 5 महिला सहकार्याच्या अतिथींच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला। या महिलांमध्ये अर्चना कोकाटे, दिव्या जयस्वाल, सुषमा जगताप, सीमा बटगरे आणि रसिका भोंगे यांचा समावेश होता। या कार्यक्रमामध्ये 3 संकल्पना घोषित केल्या आहे आणि त्यामध्ये सूर्यसखी मनस्वी कट्टा सर्व्हिकल कॅन्सर प्रतिबंधक लस या कंपनीतर्फे देण्यात येईल अशी घोषणा यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री अमित आरोकर यांनी केली आहे।